आपल्याला महायुतीच्या महाबैठकीचा महाफोटो, खऱ्या अर्थानं समूह छायाचित्र आहे म्हणूनच महाफोटो म्हटलं, हा आपल्याला दिसतोय। यात सगळी जे मान्यवर आहेत या छायाचित्रामध्ये 7 जण आहेत। एकूण 7 जणांपैकी 6 जणांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मितहास्य दिसतंय। फक्त गंभीर चेहऱ्याने उभे आहेत ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, अजितदादा अमित शहांना पुष्पगुच्छ देत आहेत। आणि त्याच वेळी सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही या छायाचित्रात आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया आपला दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोलकेकडनं। सोमेश, काय सांगू शकशील या छायाचित्राविषयी अधिक, आणि या छायाचित्रातली सगळ्या नेते मंडळींची देहबोली काय सांगते? ही देहबोली आज सकाळपासूनच पाहायला जर आपण ऑब्झर्व केली असेल किंवा याचं निरीक्षण केलं असेल तर यातून एक लक्षात येते की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं पारडं जड होतं। आणि आता जर आपण पाहिलं तर या चित्रांवरून जवळपास स्पष्ट होत आहे की देवेंद्र फडणवीस हेच भविष्यामध्ये मुख्यमंत्री असू शकतात। आणि एकनाथ शिंदेंना हा निरोप दिला गेलेला आहे की आता तुम्ही मुख्यमंत्री नाही, कारण एकनाथ शिंदेंची बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीने दिसते ती अशी आहे की त्यातून त्यांना कुठेतरी आता हे कळून चुकलंय का की आता मुख्यमंत्रीपदी वेगळं नाव येणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण हे देखील पाहू शकतो की जर आता अजित पवार यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजमध्ये जो सकाळपासून झालेला बदल होता, उदाहरणार्थ अजित पवार हे कधी माध्यमांना भेटत नाहीत, पण शक्यतो फारसं ते सहपरिवार त्यांनी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, तिथे ते सगळ्या हितचिंतकांना भेटले। तिथेही सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे तिघेही अतिशय आनंदामध्ये होते। त्यामुळे अजित पवारांची आणि सुनील तटकरेंची, प्रफुल्ल पटेलांची इच्छा आहेच की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नको असं कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा ही दिसते त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून। आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी त्यांच्यासोबत बैठक करायला गेले आणि त्या दोघांनी एकत्रितपणे येऊन आता अमित शहा यांची भेट घेतली आहे। त्यामुळे या सगळ्यातून एक स्पष्ट दिसतंय की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं म्हणणं जे असेल ते म्हणणं वरचढ ठरलं असं कुठेतरी स्पष्ट होत आहे। आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेची बाजू ही कुठेतरी कमी पडली आहे का, किंवा शिवसेनेला काहीतरी नावडता मेसेज हा दिला गेलाय का, हा देखील एक प्रश्न आहे। या सगळ्यांच्या ड्रेसिंग स्टाईलकडे जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी हा जो भारतीय पोशाख असतो, जो सर्वसाधारणपणे बऱ्याचदा शपथविधींना घातला जातो, असा पोशाख घातलेला आहे। दिल्लीची थंडी आहे त्यामुळे त्यांनी तसे कपडे घातले असतील, परंतु या सगळ्यातून जे हास्य आणि ज्या प्रकारचा उत्साह आणि आनंद हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, तसा तो शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये। त्यामुळे नक्कीच आता पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या ज्या नावासाठी आग्रह होता तो असेल असं चित्र सध्या समोर आलेल्या फोटोंवरून तरी दिसतंय। परंतु जे.पी. नड्डा, सोमेश, अशी अनेक माहिती, असे अनेक ज्या आपल्याला काही गोष्टी याच्यातून उलगडतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।